महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळाचा परिसंवाद कार्यक्रम आज शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथील गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळी महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळाचे अध्यक्ष व हिंदी मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजयदादा गोखले यांनी नाट्यकर्मी, रंगकर्मी व लोक कलावंतांशी संवाद साधला। पहा याचा व्हिडिओ वृत्तांत। आपण जळगावात आलेला आहात, काय सांगा? पहिली अतिशय आनंद झाला। बालरंगकर्मी, लोककला कलाकार त्यांचा उत्साह, आनंद बघून एक त्या उल्हासित, प्रसन्न, जोशपूर्ण असं वातावरण अनुभवायला मिळालं। आमची सभाही चांगली झाली इकडे। त्यानंतर काही वृत्तपत्रांच्या गाठीभेटी आमच्या चांगल्या झाल्या। मुख्य म्हणजे मला आता ही जी रंगकर्मींबरोबरची जी चर्चा आहे ती मला थोडीशी भावणारी अशासाठी वाटली की खूप प्रश्न बऱ्याच वेळेला असे विचारले जातात ज्याचा परिनिरीक्षण मंडळाशी संबंध नसतो। आज मोजके आणि नेमके प्रश्न विचारले गेले की तात्पुरतं प्रमाणपत्र म्हणजे काय, त्याचे एक्झॅक्टली प्रोसिजर म्हणजे काय, त्याच्यात अमेंडमेंट्स केल्या गेल्या की नाही, काय बदल झाले, नंतर खरोखर वाचताना काय तुम्हाला डिफिकल्टी देतात, स्क्रिप्टचा दर्जा काय असतो। म्हणजे त्यांनी काय म्हणतात, परिनिरीक्षण मंडळाच्या सुखदुःखाचा देखील विचार केलेली अशी मंडळी प्रश्न विचारताना होती। त्यांना काय होतं, सो अतिशय रंगभूमीशी निगडित असे संपूर्ण प्रश्न विचारले गेल्यामुळेच हे थोडक्यात परंतु अर्थपूर्ण आणि माहितीपूर्ण अशी चर्चा पार पडली असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि तुमचे ढगे वगैरे, विनोद ढगे वगैरे यांनी अतिशय सुंदर आयोजन केलेलं होतं। काय सब माहौल अच्छा है तो सब अच्छा है, असंही होतं ना, तशी मजा आली, खूप आनंद झाला। प्रगती होऊन दे। ऐकलेलं होतं की जळगावमध्ये रंगकर्मी पुष्कळ आहेत, त्यामुळे आग्रहाने त्यांनी क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी आमची चर्चा झालेली नव्हती रंगकर्मीशी, पण इकडे मला आवर्जून सांगण्यात आलं की आमच्याकडे बरेच आहेत
रंगकर्मी आणि ते दर्जेदार रंगकर्मी आहेत. त्यांचे प्रश्नही चांगले असतील, त्यांची शाश्वती याची खात्री देण्यात आली होती आणि काय म्हणतात ते मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. सो हरिओम अँड बेस्ट ऑफ लक तो जळगावमध्ये असूनही तुम्ही खूप तुमची प्रगती व्हावी आणि नामवंत कीर्तिवंत गुणवंत व्हावं एवढी शुभेच्छा.